रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। त्याचं विशेष कारणसुद्धा आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कालच निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत। त्या संदर्भामध्ये जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात। आपण पाहिलं की लोकसभेमध्ये आम्ही संकल्पपत्र आणलं होतं। यावेळेला भारतीय जनता पार्टी त्याहून 2 पावलं पुढे जात अंमलबजावणी आराखड्याच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। विविध नेते भारतीय जनता पार्टीचे विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन पत्रकारांशी संवाद साधतात आणि त्या माध्यमातून मतदारांना आवाहन करतात की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या सुविधा या आपल्याला हव्या आहेत, तुम्हाला काय वाटतं, सरकारकडनं काय अपेक्षा आहेत, हे मतदारांनी वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं पक्षापर्यंत कळवायचं आहे। त्याच्यामध्ये मी आपल्याला प्रेस नोट देणारच आहे। त्यामध्ये ट्विटर हँडल आहे, फेसबुकची लिंक आहे, इंस्टाग्रामची लिंक आहे, मेल ID आहे जे विजन फॉर महाराष्ट्र@gmail.com म्हणून, आणि व्हॉट्सॲपचा नंबर आहे 9004617157। या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून रत्नागिरीचे मतदार त्यांना सरकारकडनं काय अपेक्षित आहे या सूचना या भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी करू शकतात। अशा पद्धतीने या आराखड्याचं स्वरूप असेल आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारकडनं काय अपेक्षा आहे, भारतीय जनता पार्टीकडनं, माफ करा, सरकारकडनं नाही, भारतीय जनता पार्टीकडनं काय अपेक्षा आहेत की कशा पद्धतीत त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये काय हवंय, अशा पद्धतीची भूमिका ही पक्षाने त्या ठिकाणी घेतली आहे। यासाठी 2024च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती नियुक्त केली आहे। 30 जणांची ही समिती आहे, ज्याचे अध्यक्ष माननीय आमचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे। त्यांच्यासोबतच या समितीमध्ये सर्वश्री आमचे नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, माधवजी भांडारी, उज्ज्वलजी निकम, डॉक्टर भारतीताई पवार, सुभाषजी देशमुख, श्रीमती माधवीताई नाईक, श्री दिलीप कांबळे, खासदार धनंजय महाडिक, आमदार संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरुळेजी, केशव उपाध्येजी, अनिल सोलेजी, नरेंद्र पवार इत्यादींचा या समितीमध्ये समावेश आहे। त्यामुळे या सूचना ज्या येणार आहेत त्याच्यानंतर पक्षाने त्याच्यासाठी आपल्या वेबसाईटवर एक स्वतंत्र विभाग यासाठी तयार केला आहे आणि तिथे मतदारांनी ईमेलद्वारा किंवा पत्र पाठवून किंवा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून जे हँडल्स दिलेत ठोस सूचना पाठवाव्यात, असं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पक्षाकडनं केलं जातं आहे। मुख्य समितीच्या अंतर्गत विविध विषयांसाठी 18 उपसमित्यासुद्धा नियुक्त करण्यात आल्या आहेत, ज्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या उपसमितीचे प्रमुख आपले ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमचे नेते उज्ज्वलजी निकम आहेत। मदत आणि पुनर्वसन या विषयासाठी आमचे नेते माधव भांडारीजी आहेत। शेती आणि शेतकरी याच्यासाठी आमचे नेते पाशाभाई पटेल आहेत। खासदार स्मिताताई वाघ या महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या उपसमितीच्या अध्यक्ष आहेत। दिलीपजी कांबळे हे सामाजिक न्याय बघणार आहेत, तर प्राध्यापक श्रीपाद ढेकणे हे शिक्षण विभाग बघणार आहेत। लद्दाराम नागवाणीजी हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणच्या सूचना बघणार आहेत। अशा विविध गोष्टींचा आणि विविध घटकांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्याशिवाय राज्यातल्या विविध भागातील समाज घटकांच्या प्रतिनिधींसोबत समक्ष चर्चा, त्याचबरोबरीने ऑनलाईन पद्धतीने विचार आणि विमर्श बैठका, मान्यवरांचा सल्ला घेण्यासाठी वार्तालाप, अशा पद्धतीचे उपक्रम हे येणाऱ्या दिवसामध्ये सुरू होणार आहेत। पक्षाच्या माध्यमातून भाजपाच्या विधानसभा जाहीरनामा आता अंमलबजावणीच्या आराखड्यामध्ये हा आजच्या प्रेसचा विषय होता, ज्याची माहिती मी आपल्याला दिली। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना माझं आवाहन आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं काय अपेक्षा आहेत हे आपण कृपया व्यक्त व्हावं, त्या ठिकाणी आपली ठोस मतं नोंदवावी। सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध आहेत, व्हॉट्सॲपचा नंबरसुद्धा दिलेला आहे।
आणि या कारणासाठी आज मी रत्नागिरी शहरामध्ये आले होते हा पक्षाचा विषय या ठिकाणी मांडण्यासाठी. प्रथम आपल्याला शुभेच्छा की आपण आमदार झालात, तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायसाठी शुभेच्छा. आणि आता आपण सहज कन्सेप्ट मांडला ते फक्त भाजप पुरतं आहे की महायुतीचं आहे? हे भारतीय जनता पार्टीचं आहे. त्याचं कारण काय? कारण लोकांची मतं, कारण इथे तुमचे आमदार उभे करणारा किंवा रत्नागिरी जिल्ह्यात तुमचे काही पुढे उमेदवार आहेत का? नाही, कसं आहे, आमचं अलायन्सचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे युतीमध्ये मग तो शिवसेनेचा उमेदवार असेल, मग तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार असेल आणि अर्थात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, असे आमच्या तिन्ही महायुतीच्या घटकामधले जे उमेदवार आहे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये धनुष्यबाण आहे, कमळ आहे की घड्याळ आहे, तो महायुतीचा घटक आहे आणि महायुतीच्या घटकाला निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. आणि आत्ताचं हे जे तुम्हाला मी सांगितलं, हे भारतीय जनता पार्टीने यावेळेला, आपण बघतो प्रत्येक वेळेला जाहीरनामे असतात, तर यावेळेला जाहीरनामा अंमलबजावणीच्या आखणीमध्ये त्या ठिकाणी मांडण्याचा विचार आहे. आणि जनतेकडनं सूचना मागवल्या जात आहेत की तुम्हाला काय हवं आहे. नेहमी असं असतं की आपण सांगतो की आम्ही हे देऊ, आम्ही ते, पण तुम्हाला काय हवं आहे ही जनतेच्या मनातली भावना जाणून घेण्याचा पक्षाकडनं प्रयत्न केला गेला. जनतेच्या मागण्या या पुढच्या 5 वर्षासाठी असतील की आता निवडणुकीसाठी आहेत? नाही आता तुम्ही हा मागण्या- हे जे जाहीरनामा आहे ना, हा या निवडणुकीचा आहे. आता इलेक्शन आहे, 20 तारखेला इलेक्शन आहे, त्याच्यानंतर 5 वर्षाचं सरकार आहे. त्या 5 वर्षात तुमच्या सरकारकडनं काय अपेक्षा आहे? विधानसभा निवडणुका लागल्या आहेत, कोकणात भाजप कुठे असेल? जिथे असेल तिथे असेल. जिथे वाटाघाटी चालू आहेत, आमचे नेते त्याचा निर्णय घेतात. आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे. आमचे नेते देवेंद्रजी, आमचे नेते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी हे त्या ठिकाणी आहेत. कुठल्या जागा कुणाच्या वाटेला येत आहेत हे तुम्हाला उद्या परवापर्यंत नक्की लक्षात आपण येणार. आमदार आहात आणि आज रत्नागिरी जिल्ह्याचा पण आढावा घेतात. घेण्यापूर्वी आपण सगळ्यांना भेटला असतात. तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात भाजप कुठे हे काय जाणवलं काय? आता बाळासाहेब माने पण म्हणाले निघाले, त्यांनीच काहीतरी भाषणात बोलले, आम्हाला माहित नाही. काही जण नाराज आहेत. खरोखर बाळासाहेब माने जाणार, तुमच्यातून भाग पडणार, तुमच्यावर राहणार की तुमचं काय बोलणं झालं का? आपण त्यांच्या समजूत काढलीत काय? नेमकं काय? माझं बाळासाहेबांशी काही बोलणं झालेलं नाही. आजचा विषय हा पत्रकार परिषद आहे. आजचा विषय हा आमच्या अंमलबजावणी विधानसभे आपला जाहीरनाम्याची त्याची पत्रकार परिषद त्याची पत्रकार परिषद आहे. ज्या अपेक्षा आपण मागवून घेणार आहात त्याच्यावर नेमकं पक्ष काय ठरवतो? मी तुम्हाला तेच सांगितलं, 30 जणांची समिती केलेली आहे, ज्याचे प्रमुख सुधीर भाऊ आहेत, त्यांच्याचबरोबर विनयजी सहस्त्रबुद्धे आहेत आणि आमचे इतर मान्यवर आहेत. प्रत्येक विभाग प्रत्येकाला दिलेला आहे. जसं कायदा सुव्यवस्था असेल तर त्याच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमचे नेते उज्ज्वलजी निकम बघतात. महिलांबाबतच्या ज्या काही महिलांच्या मागण्या असतील त्याच्याबद्दल आमच्या खासदार स्मिताताई वाघ बघतात. असे विविध सगळ्यांना ते सेक्टर दिलेले आहेत. हो, मॅडम, गेल्या 5 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातले जे स्थानिक प्रश्न असतील काय असतील तिथे भाजप तेवढं अग्रेसिव्ह झालं नाही किंवा त्यांनी तेवढा पुढाकार घेतला नाही. जाऊन दे, दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे, म्हणजे युतीत आहे पण दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे, मंत्री आहे, ते बघतील. जिल्ह्यातले जे महत्वाचे प्रश्न आजपर्यंत होते तिथे भाजप उतरलंच नाही. लोकांची तीच भावना होती की तिथे विरोधक वाईटाला वाईट आहे, चांगल्याला चांगलं आहे, पण उतरायला तरी निदान हवं. नाही, आता याची चर्चा मी आमच्या स्थानिक नेत्यांशी करते. पण मी तुम्हाला एक सांगते की महायुतीचा जो आमदार असतो किंवा जो खासदार असतो, आज आमदार भारतीय जनता पार्टीचा नाही आहे पण खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे. त्याच्यामुळे जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून सरकार दरबारी त्या ठिकाणी प्रश्न सोडवले जाण्याची अपेक्षा असते. आणि आता जे तुम्ही मला आता प्रश्न विचारला तो मी आमच्या स्थानिक नेत्यांशी याच्याबद्दल चर्चा करते. परंतु जनरली असं होताना दिसत नाही. जे काही प्रश्न आपापल्या विधानसभेचे असतात, आपापल्या क्षेत्राचे असतात, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी ते सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी भाजपने कितीची मागणी केली आणि कुठला मतदारसंघ? चुकीचा प्रश्न मला विचारला, तो अधिकार माझ्याकडे नाही. तुम्हाला काय वाटते भाजपला मिळाली? माझं काय आहे, बोला मॅडम, भाजपला उमेदवारी किती मिळाली तुमच्या? अहो मला तर असं वाटतं तर मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. मी म्हणेन 288 जागा आम्हाला मिळायला पाहिजे, पण तसं होत नाही. हे महायुतीचं सरकार आहे, आम्ही 3 पार्ट्या एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे कुठली जागा कुठे द्यायची, कुणाला द्यायची, कोण लढणार हे आमचे नेते ठरवत असतात. आमचा पक्ष हा बेशिस्त पक्ष नाही आहे, शिस्तीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी आणि बावनकुळेजी जे आम्हाला सांगणार ते आम्ही करणार. गेले 20 वर्ष
रत्नागिरी जिल्ह्यावरती सातत्याने बीजेपीवरती अन्याय झाला. हा अन्याय लक्षात घेता तुम्ही ही जी आता ही सांगताय कन्सेप्ट ती कितपत योग्य आहे. जर भारतीय जनता पक्षाचा एखादा आमदारच जर प्रतिनिधित्व करणारा नसेल तर हे मतदारांना सांगून उपयोग काय. नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जरी उमेदवार नसेल तरी पण इथले जे मतदार आहेत ते येणाऱ्या दिवसात महायुतीचं जे सरकार आमचं बनणार आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीकरांच्या भावना काय आहेत हे भारतीय जनता पार्टीपर्यंत सुद्धा आल्या पाहिजे. गेले 5 वर्ष महायुती 2.5 वर्ष तरी महायुतीचं सरकार आहे. त्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या मंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या मंत्र्यांनी बीजेपीला किती न्याय दिला हे सांगा ना आम्हाला. मी स्थानिक आकडेवारी सांगा. गेले 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीवरती झालेला अन्याय किती प्रमाणात हे याचं उत्तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे देतील, कारण मी रत्नागिरीत राहत नाही, मी मुंबईत राहते. मी आज या विषयासाठी प्रेसला आले होते. स्थानिक काही प्रश्न असतील. एकच मिनिट तुम्ही आता मागच्या बाबा 1 मिनिट नाही 20 वर्ष काय झाला अन्याय हे तुम्हाला रत्नागिरीकर सांगतील. नाही, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत. प्रोटोकॉलने जर बघितलं तर जिल्हा अध्यक्ष इथे बसलेल्या सगळ्यांमध्ये मोठे आहेत. राजेशजी आपण सांगावं. नाही, याला जोडून याला जाहीरनामा किंवा वचननामा रत्नागिरी जनतेकडनं मागताय. सरकार कोणाचे येऊन दे राज्यात, पण त्याची अंमलबजावणी होईल असं तुमचा विश्वास आहे? अगदी नक्की होणार, 100% होणार. हे केवळ निवडणुकीपुरतं आहे की नको? नाही, फक्त तुम्ही एक लक्षात घ्या, जाहीरनामा दरवर्षी नाही निघत. जाहीरनामा हा निवडणुकीच्या आधी निघतो, जो पार्टी छापून देते की आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. आम्ही काय म्हणतोय, आम्ही तुम्हाला काय देण्यापेक्षा तुम्हाला काय हवंय ते आम्हाला सांगा. हे लक्षात घ्या, ह्या काही घोषणा नाही आहेत. लोकांना काय वाटतंय ते जाणून घेण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या ठोस सूचना काय असतील त्या आमच्यापर्यंत द्या. आपण अलायन्समध्ये आहात, 3 पक्षांचे सरकार आहे, परंतु चोरला भाऊ म्हणून जिल्ह्यात भाजपला स्थान कुठे मिळालं का आणि सातत्याने भाजपला डावलण्याचा प्रयत्न झाला, यावर त्याची आपण वरिष्ठ पातळीवर कधी दखल घेतली का? वरिष्ठ पातळीवरती सगळ्या गोष्टी इथले लोक, आता बाळासाहेब असतील, हे राजेशजी असतील, हे सतत येत असतात. यांचं जे म्हणणं आहे ते वरिष्ठांना सांगत असतात. त्याच्यामुळे पक्षाचं जे काही इंटरनल असेल, जे तुम्हाला आता असं वाटतंय की इथे 20 वर्ष जसे बाबा म्हणाले अन्याय झाला किंवा काय झालं, अलायन्समध्ये सीट शेअरिंगमध्ये कुणाला कुठली सीट जाते, कुणाला देणार माहीत नाही. रत्नागिरीमध्ये काय होणार आहे ते येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्याला कळेल. मॅडम 40 वर्षानंतर भाजपचा खासदार झाले कबूल आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यात ते येतच नाही. इव्हन रत्नागिरी तालुक्यात, कारण त्यांचा राग असेल, काही असेल, मतं कमी मिळाली असतील, काही असेल, पण खासदार म्हणून ज्या गोष्टी नागरिकांना, आम्ही नागरिकांनी मतदान केलेलं आहे, खासदार म्हणून नागरिकांना भेटायला आवश्यक आहे. नाही, मला असं वाटत नाही की दादा असं काही करतात की राग ठेवून येत नाही, असे दादा नाही आहेत. खासदार साहेबांना इथे सगळेजण आमचे ओळखतात, पण तुमचा निरोप मी त्यांना नक्की देईल की तुम्ही रत्नागिरीला कमी येता. हे मी त्यांना तुमचा निरोप, जो तुमचा निरोप आहे तो मी त्यांना देईन. बाकी सगळ्यांना घेऊन चालणारे दादा आहेत. नाही, खासदार म्हणून मी तेच सांगते, तेच सांगते मी तेच सांगते तुम्हाला. तुमचा निरोप मी दादांपर्यंत पोहोचवते. कणकवली देवगड वगळता एकही जागा बदलत नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे की रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या मतदारसंघात किमान 3-4 मतदारसंघ तरी, किमान 3 मतदारसंघ भाजपला मिळायला पाहिजे. पण ही मागणी आपण आता जागा वाटपाचा शेवटचा टप्पा तुमचा आलेला अहो, आहे. हे सगळे जाऊन आलेत मुंबईला. या सगळ्यांची बैठक नाही, या सगळ्यांची बैठक आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी घेतली आहे. तिथे बावनकुळे साहेब होते, कोकणातले सगळे नेते त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याशी काय बोलणं झाले मला माहीत नाही आणि असायचं कारण पण नाही, कारण मी काय त्या बैठकीला नव्हते. म्हणजे इथे तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की आमचे सगळे नेते, जे रत्नागिरीचे नेते आहेत, हे आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. त्यांना बोलवून घेण्यात आलं होतं, त्यांची बैठक घेण्यात आली होती, यांचे विचार मांडण्यात आले होते आणि त्यांनी यांना काय सांगितलं असेल ते मला माहीत नाही. म्हणजे तुम्ही असं जे सांगताय, आपल्या रत्नागिरीवर जास्त प्रेम, आमदार पहिला दौरा आपला रत्नागिरीला केला, हो बरोबर ना. आणि निवडणूक आली की प्रत्येक पक्ष महिलावर अन्याय करतो आम्ही पाहतो.
ह्यावेळी आपण भाजपमधून किती महिलांना उमेदवारी देणार असं पक्षाकडे मागणी करणार का? तुम्हाला मी सांगते, आता सुद्धा ज्या काही आम्ही जागा लढतोय त्याच्यामध्ये चांगला आणि भरीवाकडा असा महिलांचा असणार आहे. महिलांना नेहमी त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही पक्षाची असते. मी आजही तुम्हाला जबाबदारीने सांगते, विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. तुम्ही जर सलग मागच्या 3 विधान परिषदा बघितल्या असतील तर पहिली विधान परिषद झाली, मला आठवतं आहे त्यावेळेला उमाताई खापरेंना संधी देण्यात आली. त्याच्यानंतरची विधान परिषद झाली ज्याच्यामध्ये पंकजाताई मुंडेंना त्या ठिकाणी संधी देण्यात आली. आत्ता विधान परिषद झाली त्या ठिकाणी मला संधी देण्यात आली. याच्यानंतरच्या सुद्धा ज्या निवडणुका होतील त्या प्रत्येक ठिकाणी पक्षातल्या महिलेला त्या ठिकाणी संधी देण्यात येते. महिलांना स्कोप आहे. तुम्हाला कोणीतरी चुकीचा मेसेज दिला असेल. आजही तुम्ही संख्याबळ बघा आणि त्यामध्ये महिला आमदारांची संख्या काढा, तुम्हाला भारतीय जनता पार्टीचीच संख्या त्या ठिकाणी जास्त दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा फायदा खरोखर ह्या निवडणुकीत महायुतीला होईल की काय? बघा, असं आहे की मी आता ग्राउंडवरती काम करणारी कार्यकर्ता आहे, राज्यभर फिरत असते. त्यावेळेला सगळ्या राज्यातल्या बहिणींना मी भेटत असते आणि त्या सगळ्या खूप खुश आहेत. सगळ्याजणी खुश आहेत, आपापल्या परीने त्या त्यांच्या भावना व्यक्त करतायत. आणि शेवटी कसं आहे की संसाराला हे याच्याने 1,500ने अख्खा संसार नाही चालणार आहे, पण तिच्या हक्काचे पैसे ज्याच्यासाठी तिला नवऱ्याकडे हात पसरवावे लागणार नाही आहेत. किती छोटे मोठे खर्च चांगल्या ट्युशनला मी पाठवणार आहे. माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती की हे नावाजलेलं आहे पण इथे पैसे नव्हते, पण आता माझ्या भावाने मला पैसे पाठवलेत, मी माझ्या मुलाला तिथे शिकवणार आहे. मी परवा लोह्याला गेले होते नांदेड जिल्ह्यामध्ये. तिथे काही महिलांनी 3-4 जणी एकत्र आल्या आणि हे जे पैसे मिळालेत लाडक्या बहीण योजनेचे त्याच्यातून त्यांनी साड्या आणि जुने कपडे त्याच्यापासून बॅग बनवायचा व्यवसाय चालू केला. त्या घेऊन आल्या होत्या की ताई या बॅग्स आम्ही या ठिकाणी बनवतोय. त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्या ठिकाणी महिला वर्गाला चांगला दिलासा मिळाला आहे आणि त्या खुश आहेत. भाजप रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सगळं भाजपा A to Z ज्याला तिकीट मिळेल त्याचं मनापासून काम करणार. फायदा जर उदय सामंत असतील तर किंवा अन्य कोणी असेल तर. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आमचा भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. आत्तापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. आतापर्यंत जो आमचा उमेदवार निवडून येतोय किंवा आत्ताचे जे विद्यमान 2019 ला केलं ना. हो, 2019ला सुद्धा भारतीय जनता पार्टीने काम केलं ना. तुम्हाला माहिती आहे की आमच्यासारखी पक्षाची बांधणी आज महाराष्ट्रात देशात कुठल्याच पक्षाकडे नाही आहे. आमच्याकडे पन्ना प्रमुखापासून शक्ती केंद्र प्रमुखापासून प्रत्येक बूथवरती तुम्हाला त्या ठिकाणी रचना दिसेल. इलेक्शनच्या वेळेला कधी घाई गडबड करावी लागत नाही, कारण आम्ही 24/7 सगळे कार्यकर्ते तयार असतो. रोज आमची एक्सरसाइज चालू असते आणि त्यामुळे 2019लाही भारतीय जनता पार्टीने झोकून काम केलं आणि उदय सामंतांना त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यांचा विजय झाला. 2024ला सुद्धा त्याच पद्धतीने पक्षाचा जो आदेश असेल त्या पद्धतीत आम्ही सगळेजण काम करू. आपण मॅडम किती नाही म्हटलं तरी मला पुन्हा प्रश्न आहे की आपल्या राईटला बसलेले बाळासाहेब माने एक जबाबदार नेते भाजपमध्ये, माझे आमदार आहेत आणि सध्या त्यांनी स्वतः जाहीर केला की मी निघालो महाविकास आघाडीमध्ये. त्यांनी जाहीर केला. बाळासाहेब माझ्या बाजूला बसले. तुम्हाला काय समजलं याबाबतीत? मला काहीही समजलं हुलकावणी देत आहे काय, म्हणजे नेमकं काय? बघा, नेता आहेत ना मॅडम भाजप. बाळासाहेब आमचे नेता आहेत हे तुम्हाला मी सांगते. आम्ही सगळेजण त्यांना इथे बसलेले मानतो. बाळासाहेब या क्षणाला, म्हणजे आज तारीख काय आहे, 16 तारीख 4 वाजता माझ्या आणि राजेशच्या मध्ये बसलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा बॅनर आहे, भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय आहे. बघा, प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते, ते काय वाईट आहे का? नाही, प्रत्येकाला वाटते ना, कारण तेही आमदार राहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अशी इच्छा असणं हे काही चुकीचं नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जे मला सारखं एकच गोष्ट सारखी, मला कळते तुम्हाला काय विचारायचंय, पण मला तुम्हाला हेच सांगायचंय की बाळासाहेब आमचे आहेत आणि बाळासाहेब आमचे राहतील. ते भाजपमध्येच राहतील का? अहो, असं तुम्ही का विचार करता? बाळासाहेब म्हणतात हे चुकीचं आहे. बाळासाहेब म्हणतात हे चुकीचं आहे. आता तुमच्या समोर मी त्यांना विचारलं. बाळासाहेब भारतीय जनता पार्टीचं एक प्रामाणिक नेतृत्व आहे.
आणि बाळासाहेब आता इथे बसलेत, पण ते ऑलरेडी देवेंद्रजींशी बोलले असतील, ते बावनकुळे साहेबांशी बोलले असतील, जे या सगळ्या गोष्टीचा निर्णय करतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, बाळासाहेब आमचे आहेत आणि आमचे राहतील. नाही, मला प्रश्न आहे 1980 सालामध्ये त्यावेळेला इलेक्शन झालं तेव्हा त्यावेळेला कुठल्या एफएमचं नाव आहे आमदार. ह्या वेळेला असं काही घडेल का? अहो, काही घडू शकतं राजकारणामध्ये. नाही, राजकारणात काही घडू शकते, पण आजची रत्नागिरी जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, आजची रत्नागिरी जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आणि जिल्हा पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांची असलेली वागणूक लक्षात घेता जी जनतेची चीड आहे त्याची तुम्ही कुठेतरी दखल घेणार की नाही? तुमचा निरोप मी देवेंद्रजींना आणि बावनकुळे साहेबांना देते. मला जर विचाराल तर बाळासाहेब माझे भाऊ आहेत. कुठल्या बहिणीला वाटेल भावाला तिकीट मिळू नये? परंतु राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आपण विचार करतो तशा नाही होत. प्रत्येक वेळेला आपल्या पदरात दान पडेल असं नाही आहे. पण आता आमच्या सगळ्यांचा, म्हणजे मी असेल, बाळासाहेब असतील, राजेश असतील, आमची शिल्पा असेल, आमची वर्षा असेल, आम्ही सगळ्यांचं एकच आहे की नंबर वाढले पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळे काम करणार. मॅडम, महायुतीचं तुम्हाला सरकार जायचं आहे ना आता आता? एक अर्धा शेवटचा कलेक्टरकडे जायचं आहे. बाळासाहेब, तुम्ही राहणार म्हणाले मॅडम. मी दम देऊ नका कोणाला, सगळ्यांना समजते. कलेक्टरचा फोन येतो. हो मॅडम, महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र मुख्यमंत्री असतील का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील? आता ते सुद्धा मी तुम्हाला हेच सांगते की जसं मी बाळासाहेबांच्या संबंधात तुम्हाला सांगितलं तसं मी सांगेन ना, माझा नेता, आमचा नेता, भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा इथे बसलेला प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटतंय. त्याच्यामुळे ते वाटणं काही गैर नाही ना. प्रत्येकाला वाटतं की कोण झालं पाहिजे नेता. मला जर विचारलं मी सांगेन अरे देवेंद्रजी झाले पाहिजे, कारण मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे नको तुम्हाला? आता तुम्ही मला ट्विस्ट करताय प्रश्न. मी तुम्हाला काय म्हटलं? शंका मॅडम विचारली. तुम्ही मला विचारलं भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जर मला विचारलं तर मी काय सांगणार? कोण व्हायला पाहिजे? देवेंद्रजी व्हायला पाहिजे. जागा वाटप 1-2 दिवसामध्ये होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या काही शंका असतील त्या दूर होतील. बाळासाहेबांबद्दल गैरसमज पसरवू नका. म्हणजे प्रचारात कोणी येणार बरोबर तुम्ही नुकताच रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करून जात आहात. हो. रत्नागिरी जिल्ह्यावर गेले 20 वर्ष झालेला भारतीय जनता पार्टीवरचा अन्याय तुम्ही ह्या निमित्ताने दूर करून जा. दूर करा अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद. धन्यवाद. कॉफी द्या. अण्णा, कॉफी घेऊन जा, कॉफी घेऊन जा. हो मॅडम, पण तुम्ही बाळासाहेबांकडे लक्ष ठेवा. काही होऊ शकतं. बाजूला बसले राजेश. हो, उद्या तिकडे जातील बघा तर तुम्ही. पण त्यांचा व्हिडिओ आहे मॅडम, आमचा नव्हे. मला काहीतरी चुकीची माहिती राजेशने दिलेली आहे. त्या व्हिडिओबद्दल, त्यांचा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल बाळासाहेब स्पष्टीकरण देतील, कारण मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. अजूनपर्यंत बोलतच नाहीये. ते माझ्या बाजूला बसलेत. येत नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं, ते माझ्या बाजूला बसलेत. ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आणि आमचे नेते आहेत ते. मला उद्या तिकडे दिसतील बघा. मला फोन करा. अरे हे काय बोलताय? हे काय बोलताय तुम्ही? राजकारण काय होऊ शकते? सध्या राजेश आक्रमक झाल्याचं अभिनंदन करा. हो का? प्रचंड आक्रमक. कलेक्टर साहेब वाट बघतायत. नाही ना, आम्ही 5ला गेली. आणखीन काही प्रश्न? दॅट्स इट. मॅडम, आता कॉफी. आमचे सगळ्यांचे आभार. हा, सगळ्यात वरिष्ठ आहेत. नमस्कार. एकतर उमेदवारी ज्या भाजपला तुम्ही लक्षात ठेवा. कॉफी अण्णांची आहे. मागणी आहे. येस, तुमचा निरोप मी देवेंद्रजींना आणि बावनकुळे साहेबांना देते. नाही नाही, विरोध असं नाही केले. मी आज 45 वर्ष पत्रकारितेत केलं. जनसंघापासूनचे सगळे इलेक्शन्स बघितले आणि गेले 25 वर्ष हा बीजेपीवरती होणारा अन्याय कोणीच कसा वरिष्ठ पातळीवरचा नेता लक्षात घेत नाही. हा आमचा खरा एक पत्रकार म्हणून हे आहे. ज्यावेळेला काँग्रेसतर्फे हे होतं, अन्याय होतो, त्याची दखल ताबडतोब घेतली जाते. खंत आहे मॅडम. ज्यावेळेला शामराव पेजेंवरती अन्याय होण्याची वेळ आली, संबंध रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस एकवटली होती. हे आम्ही पत्रकार म्हणून पाहिलेलं आहे. जी. पण अण्णा एक झाले म्हणून चला, अच्छा, धन्यवाद. रत्नागिरी सिंधुदुर्ग धन्यवाद. झाले. कॉफी घ्या. आणि तुम्हाला याची प्रेस नोट मी देते, कारण याच्यासाठी देते की मागे ट्विटर हँडल आणि त्या लिंक सगळ्या आहेत. व्हॉट्सॲपचा नंबर आहे, तर तो तुम्हाला पब्लिश करायला पण बरा पडेल आणि सगळ्यांना ती डिटेल देते. राजेशजी. नंबर द्या ना. कोणाला राजेशचा नंबर आहे? नाही हो. त्याच्यावर टाकायला सांगा. हो. हा राजेशजींकडे देते. हीच प्रेस नोट द्या प्रिंटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.